सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार मित्रमैत्रिणींनो। तर 2025मध्ये 22 सप्टेंबरला घटस्थापना होणार आहे। तर आपण घरामध्येच अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण विधिवत अशी घटस्थापना कशी करू शकतो, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे। तर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। घट हा व्यवस्थित उगवला पाहिजे किंवा अखंड दिवा कसा ठेवायचा किंवा घट पिवळा पडू नये, घटाला बुरशी येऊ नये, याच्यासाठी आपण कोणते नियम पाळले पाहिजेत, तर ते तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। तर घटस्थापना करायचा मुहूर्त हा सकाळी 6:09 ते 8:09 आहे आणि अभिजित मुहूर्त हा 11:49 सुरू होतो आहे आणि 12:38 आहे। ह्याच्यामध्येही तुम्ही घटस्थापना करू शकता। तर घटस्थापना करायच्या अगोदर, आता नवरात्री चालू व्हायच्या अगोदर सगळ्यांच्या घरामध्ये साफसफाई ही झालेलीच असते, कारण देवीला साफसफाई खूप जास्त प्रिय आहे। त्यामुळे घरामध्ये कुठेही काही जाळ्या जुळमाटं नसू नये किंवा कचरा वगैरे कुठेही झालेला नसू नये, याची काळजी आपण घ्यायची आहे। घर अगदी स्वच्छ असं करून घ्यायचं। आता घटस्थापना करायच्या दिवशी सकाळी घर स्वच्छ पुसून घ्यायचं आणि घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यायचं। गोमूत्र नसेल, गंगाजल असेल तर ते शिंपडलं तरी चालतं। नंतर मग खाली रांगोळी काढून घ्यायची। स्वस्तिक काढलं होतं, त्याच्यावरती हळदी कुंकू फूल वाहून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावरती पाट ठेवून द्यायचा। आता जर तुम्हाला देवासमोरच जागा असेल, देवघर मोठं असेल, देवासमोर जागा असेल तर तिथेही तुम्ही घट बसवू शकता किंवा बाजूला जागा असेल तर तिथेही बसवला तरी चालतो। तुम्हाला जशी जागा असेल तसं तुम्ही बसवला तरी चालतो। तर खाली रांगोळी काढून घेतली होती, त्याच्यावरती पाट ठेवून दिला आणि पाटावरती लाल कापड अंथरून घेतलं होतं। देवीला लाल कापड प्रिय आहे, त्यामुळे लाल कलरचंच कापड अंतरावं आणि त्याच्यावरती मग हे तांदळाने असं अष्टदल कमल काढून घ्यायचं। आता अखंड दिवा लावायचा असेल तर खाली अष्टदल कमल काढलं जातं। तर हे तांदूळ तुम्ही अगोदर हळदीने किंवा कुंकवाने असं कलर करून घेऊ शकता, मिक्स करून, किंवा हे काढून झाल्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलं तरी चालतं। तर अखंड दिवा हा अखंड राहण्यासाठी काय करायचं असतं, दिवा अखंड राहावा, दिवा विझू नये आपला, त्यासाठी ना काही नियम आहेत ते आपण पाळायचे असतात। तर अगोदर अष्टदल कमल काढून घेतले, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलं आणि दिवा अगदी स्वच्छ असा करून घ्यायचा, त्याला डाग वगैरे पडलेले नसावेत। आणि ही वात आहे ती घरामध्येच बनवून घेतलेली आहे। ती 1.25 हात वात आपल्याला बनवायची असते आणि ती डब्बल करून 2 पदरी करून दिव्यामध्ये घालायची। म्हणजे काय होतं, दिव्याला जास्त काजळी येत नाही। आपण विकतची जी वात आणतो त्याच्यावरती काजळी, भरपूर अशी काजळी येते। ही जाड अशी वात बनवून घ्यायची आपण कापसाची, म्हणजे दिव्याला जास्त काजळी येत नाही। आणि दिव्यामध्ये तेल घालून घ्यायचं, दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घ्यायचं आणि हा जो भीमसेनी कापूर असतो ना, तो कापराचा एक तुकडा आणि 2 लवंगा त्याच्यामध्ये घालायच्या। म्हणजे काय होतं, दिव्याची ऑक्सिजन लेवल आहे ते व्यवस्थित राहते, ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होतो, त्यामुळे मग आपला दिवा शांत होत नाही, अखंडच राहतो। त्यानंतर मग दिव्याला हळदी कुंकू लावून शुभम करितो कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते असा मंत्र म्हणत आपण देवाची पूजा करून घ्यायची। घटस्थापना करायच्या अगोदर आपल्याला आपल्या घरातील अगोदर देवपूजा करून घ्यायची असते। त्या दिवशी देवांना पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आणि देव पानावर बसवले जातात। नंतर ते 9 दिवस देव हलवले जात नाही, त्यामुळे व्यवस्थित अशी विधिवत अगोदर देवांची पूजा करून घ्यायची आणि नंतर मग घटस्थापनेला आपण सुरुवात करायची। तर देवघरात जर मूर्ती असेल गणपती बाप्पांची तर त्या गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही इथे ठेवू शकता। मूर्ती नसेल तर गणपती बाप्पा स्वरूप तुम्ही सुपारी मांडू शकता। तर सुपारीला अभिषेक घालून घ्यायचा आणि नंतर 2 खाऊची पानं घेतली होती, त्याच्यावरती अक्षदा हळदी कुंकू वाहून घ्यायचं, त्याच्यावरती बाप्पांना स्थान द्यायचं। बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा लाल फूल वाहून घ्यायचं। गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य प्रिय आहे, तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही दाखवून घ्यायचा। ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः असं मंत्र म्हणला तरी चालतो। आता घट बसवताना काही ठिकाणी घट हा केळीच्या पानावरती बसवला जातो, तर काही ठिकाणी पत्रावळीवरती बसवला जातो।
तर काही ठिकाणी टोपलीमध्ये पण बसवला जातो. आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे ना तशा पद्धतीने तुम्ही बसवू शकता. आता आमच्या इकडे पण पत्रावळीवरती बसवला जातो, पण आता केरळमध्ये काही ती पत्रावळी भेटत नाही. त्यामुळं मग मी हे केळीचं पान घेतलेलं आहे. तर खाली एक ताट ठेवलं होतं, त्याच्यावरती केळीचं पान ठेवून घेतलं. आणि हा जो घट आहे हा थोडासा लहानच साईजचा आहे. केरळमध्ये अशा साईजचंच घट भेटतात, त्यामुळं मग मी तोच घेतलेला आहे. तर घट अगोदर स्वच्छ असा धुवून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामधलं जे पाणी भरलेलं आहे ते नंतर व्यवस्थित असं पाझरतं. त्यामुळं मग घट स्वच्छ धुवून घ्यायचा, त्याच्यावरती असं कुंकू आणि स्वस्तिक काढून घ्यायचं आणि त्याच्या बाजूने असं 5 कुंकवाच्या रेषा ओढून घ्यायच्या. खालून वरती अशा ह्या रेषा ओढायच्या असतात. तर घटामध्ये ना त्याला असा एक लाल कलावा बांधून घ्यायचा असतो, लाल कलरचा धागा असतो तो बांधून घेतला. त्याच्यामध्ये स्वच्छ जे पाणी असतं आपलं ते पाणी भरून घ्यायचं. पाणी भरलं की त्याच्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, फूल, दुर्वा, एक सुपारी, नाणं त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि जे नारळ असतो तो त्याच्यावरती परत ठेवून द्यायचा. तर वावरी जर तुमच्याकडे काळी वावरी भेटत असेल तर तीच घ्यायची असते खरं तर, पण आता बाहेर सगळीकडेच काळी वावरी भेटेल असं नाही. त्यामुळं मग मला इथे लाल आहे माझ्या शेतामध्ये, मी तीच घेतलेली आहे. तुमच्याकडे जरी काळी भेटत असेल तर तीच घ्या, नसेल तर मग लाल घेतली तरी चालते. पण वावरी ही चाळून घ्यायची नाही, तशीच घ्यायची. चाळली तर मग त्याच्यातले सगळे खडे निघले तर ती चिकट मग घट आपला व्यवस्थित उगवत नाही. त्यामुळे मग त्याच्यातले खडे वगैरे साईडला काढायचे नाहीत. अगदीच मोठे असतील तर ते साईडला काढायचे, पण जे लहान आहेत ते ना तसेच ठेवून द्यायचे. मग आपला घट पण व्यवस्थित उगवला जातो. तर खाली ना थोडे जास्त प्रमाणात माती खाली घालून घ्यायची. सॉरी, माती म्हणायचं नसतं या दिवशी, वावरी म्हणलं जातात. घटासाठी जे आपण वापरतो त्याला वावरी म्हणलं जातं. तर वावरी अशी खाली भरपूर प्रमाणात घालून घ्यायची आणि नंतर मग त्याच्यावरती धान्य घालायचं. आता धान्य हे कसं काही ठिकाणी 5 धान्य घातले जातात, काही ठिकाणी 7, 9, 11 असे धान्य घातले जातात. तर काही भागामध्ये कशी पद्धत असते, आता जे आपण शेतामध्ये पीक घेणार आहे तर ते धान्य याच्यामध्ये घातले जातात. मग आपल्या लक्षात येतं की आपल्या शेतामध्ये धान्य ते कसं उगवेल, म्हणजे घट कसा उगवतो त्या ह्याच्यावरून ते ठरवतात. तर माझ्या घराकडे एवढं धान्य होतं ते मी तिथं घातलेलं आहे. बाजरी, गहू, जवस, हरभरा, मूग, मटकी हे मी धान्य घेतलेले आहेत. तर ते धान्य कसे असावे, असे टपोरे असावे आणि अगदी बारीक किडलेले वगैरे नसावं. धान्य स्वच्छ असावं, ते स्वच्छ निवडूनही घ्यायचं. धान्य जर चांगलं असेल तर ते व्यवस्थित उगवतं, खराब धान्य असेल तर ते उगवत नाही. तर व्यवस्थित अगोदर मिक्स करायचं आणि ते असं वावरीवरती घालून घ्यायचं. आता काही जण काय करतात, वावरी आणि धान्य एकत्रच मिक्स करतात, मग ते धान्य जे खाली जातं ना ते उगवत नाही व्यवस्थित. त्यामुळं अगोदर खाली वावरी घालून घ्यायची भरपूर अशी आणि त्याच्यावरती मग हे धान्य घालायचं आणि अगोदर एकदा धान्य घालायचं, त्याच्यावर थोडीशी वावरी घालून घ्यायची आणि नंतर मग अजून एकदा, म्हणजे 2 थर द्यायचं धान्याचं, म्हणजे धान्य व्यवस्थित उगवलं जातं. पण त्याच्यावरती वावरी अगदी थोड्या प्रमाणात, थोडंसं धान्य झाकल एवढंच घालायचं. आता बघा शेतामध्ये पण असंच करतात बघा, शेतात पेरणी करताना धान्य जास्त खाली जाऊ नये याची काळजी घेतली जाते, कारण जास्त खाली गेलं तर मग ते धान्य व्यवस्थित उगवलं जात नाही. त्यामुळं मग धान्य वरून थोडी थोडी अशी वावरी घालून घ्यायची. आणि पाण्याचा शिंतोडा देताना पण ना अगदी हलक्या हाताने थोडंसं हातावरती पाणी घेऊन शिंतोडा द्यायचा असतो, आपण स्प्रे करतो तशा पद्धतीने. कारण जास्त पाणी घातलं तर मग ते धान्य कुजलं जातं, याची काळजी घ्यायची असते आपण. जास्त प्रमाणात पाणी घातलं तरीही ते धान्य व्यवस्थित उगवत नाही. त्यामुळं पाणी घालताना अगदी काळजीपूर्वक घालायचं आणि थोडंसंच पाण्याचा शिंतोडा द्यायचा असतो. अगदी तांब्याने किंवा ग्लासनं असं पाणी ओतायचं नाही जास्त प्रमाणात. तर तुम्ही जर पत्रावळीवर घट बसवत असाल तर त्याच्यावरचा जो कागद असतो ना तो काढून साईडला काढून टाकायचा, तो प्लास्टिकचा असतो तो, आणि नंतर मग त्याच्यावरती घट बसवायचा. आता नारळाला हळदी कुंकू, अक्षदा, फूल वाहून घेतलं.
आता घट बसवत असताना आपण शांतपणे असा बसवायचा नाही, कारण आपण देवीचं स्मरण करत बसवायचं आहे. तुम्हाला जर कोणता मंत्र येत असेल तर तो म्हणा, किंवा मंत्र येत नसेल तर तुम्ही नुसतं स्मरण केलं तरी चालतं, किंवा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः, असा आपण मंत्र म्हणू शकतो. नंतर मग दूध साखरेचा किंवा खडीसाखर असं काही फ्रूट्स असतील, ड्रायफ्रूट्स असतील, तुम्ही कशाचाही नैवेद्य दाखवला तरी चालतो, फळांचा. आणि पहिल्या दिवशी असते ती ना खाऊच्या पानाची माळ घातली जाते, त्याचा मान असतो. आणि तिथून पुढं मग काही भागामध्ये तरवाडाच्या फुलांची माळ असते, तर काही ठिकाणी भेटत नाहीत, तर मग तुम्ही झेंडूची फुलं, जास्वंदीची फुलं, जी कोणती असतील त्या फुलांची माळ तुम्ही घालू शकता. पण पहिल्या दिवशी खाऊच्या पानाचीच माळ घातली जाते. 5, 7 अशी म्हणजे पानं घेऊ शकता, 9, 11 अशा संख्येमध्ये पानं घेऊन त्याची माळ बनवून घातली जाते. देवीची 9 दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा कधी जमेल त्या दिवशी, पहिल्या दिवशी ओटी भरली चालते, शेवटच्या दिवशी किंवा आधीमध्ये कधीही पण देवीची ओटी ही आवर्जून भरायची असते. आपण घरात बसवतो तिथंही ओटी भरायची, किंवा बाहेर आपल्या गावामध्ये जर तिथं देवी बसवली असेल तर तिथंही जाऊन आपण ओटी भरू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने घटस्थापना करू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.